मासिक धर्म हे स्त्रियांना प्रत्येक महिन्याला येते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत की मासिक धर्मात स्त्रियांनी कोणते कार्य करू नये, स्त्रियांना कोणत्या शापामुळे मासिक धर्माची पीडा होते। या विश्वात जे लोक आहेत त्यांचे प्रत्येकाचे आपले एक मत आहे, ज्यामुळे स्त्रियांना मासिक धर्माची पीडा सहन करावी लागते। तर काही लोक स्त्रियांना अछूत मानतात। मित्रांनो, एका कथेतून आम्ही तुम्हाला यामागचे कारण सांगणार आहोत की स्त्रियांना मासिक पीडा का होते। मित्रांनो, एकदा माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूंना विचारते, हे प्रभू, आज माझ्या मनात एका प्रश्नाविषयी शंका उत्पन्न होत आहे। हे नाथ, या विश्वात केवळ तुम्हीच आहात जे माझ्या मनात उठणाऱ्या या शंकेचे समाधान करील। माता लक्ष्मीचे बोलणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले की हे प्रिये, जो प्रश्न आहे ज्याने आपल्या मनात शंका उत्पन्न केली आहे तो निसंकोच होऊन विचारा। मी तुमच्या मनात उत्पन्न होणाऱ्या सगळ्या प्रश्नाचे समाधान करीन। तेव्हा माता लक्ष्मी म्हणते, हे नाथ, तो कोणता श्राप आहे ज्यामुळे स्त्रियांना मासिक धर्माची पीडा सहन करावी लागते। माता लक्ष्मीने दुसरा प्रश्न विचारत म्हणाली, प्रभू, एक रजस्वला स्त्रीने कोणते कार्य करू नये ज्यामुळे ती आपल्यावर येणाऱ्या पापापासून वाचेल। भगवान विष्णू म्हणतात, हे देवी लक्ष्मी, तुम्ही संपूर्ण मानव जातीच्या कल्याण हेतू अत्यंत सुंदर प्रश्न केला आहे। हे देवी लक्ष्मी, सतयुग मध्ये कालकेय नावाचा राक्षस होता। दानव असल्याने त्याचा स्वभाव दानवीय होता आणि तो नेहमीच युद्ध करण्यासाठी प्रवृत्त असायचा। एके दिवशी सगळे दानव मिळून स्वर्ग लोकावर आक्रमण करू लागले। त्या असुरांजवळ भयंकर अस्त्र शस्त्र होते, ज्याचा सामना करायला सर्व देवतांना अवघड होऊ लागले। सर्व देवांनी ब्रह्मदेवाकडे धाव घेतली आणि ब्रह्मदेवांना सगळी हकीकत सांगितली। तेव्हा ब्रह्मदेवांनी असुरांना परास्त करण्याचा उपाय सांगत म्हणाले की हे इंद्र, तुम्ही याच क्षणी महर्षी दधीच जवळ जावा। ते तुम्हाला त्यांच्या शरीरातील हाडांपासून बनलेले अस्त्र शस्त्र प्रदान करतील आणि त्यांचा उपयोग करून तुम्ही वृत्रासुराचा वध करू शकाल। तेव्हा सर्व देव महर्षी दधीच यांच्या आश्रमात जातात आणि त्यांना अस्त्र प्रदान करण्याची विनंती करतात। संसाराच्या कल्याणासाठी महर्षी दधीच त्यांच्या शरीरातील हाडांपासून अस्त्राचे निर्माण करतात। त्याच अस्त्रांपैकी एक वज्र नावाचे अस्त्र आहे, ज्या अस्त्राला इंद्रदेव धारण करतात। पुन्हा सगळे देव गणवृत्रासुर सोबत युद्ध करायला जातात। त्यावेळी देवता व दानवांमध्ये भीषण युद्ध होते। सगळे देवता आकाशामध्ये दानवांसोबत युद्ध करायला एकत्रित होतात, त्यांच्यावर प्रहार करतात। अशा प्रकारे बरेच दिवस देवता व दानवांमध्ये हे भीषण युद्ध झाले। नंतर देवराज इंद्र वृत्रासुर समोरासमोर येतात। दोघांमध्ये भीषण युद्ध होते। तेव्हा देवराज इंद्राने आपल्या वज्राचा उपयोग करून वृत्रासुराचा वध करतात। त्यांच्या शरीरामध्ये एक ब्रह्महत्या वास करत होती। ती त्या दानवाच्या हत्येनंतर त्याच्या शरीरातून बाहेर येते आणि इंद्रदेवाचा पाठलाग करू लागते। नंतर ब्रह्महत्या इंद्रदेवाच्या शरीरात प्रवेश करते, ज्यामुळे इंद्रदेवाला ब्रह्महत्येचे पाप लागते। देवराज इंद्र ब्रह्मदेवापाशी जातात व ब्रह्महत्येपासून सुटकेचा उपाय विचारतात। ब्रह्मदेव त्या ब्रह्महत्येला इंद्रदेवाच्या शरीरातून बाहेर येण्यास सांगतात आणि ती ब्रह्महत्या इंद्रदेवाच्या शरीरातून बाहेर येऊन ब्रह्माजींना प्रश्न करते की हे परमपिता ब्रह्मा, आजपर्यंत मी वृत्रासुराच्या शरीरात निवास करत होते, कारण त्याने अनेक ब्राह्मणांची हत्या केली होती। जेव्हा इंद्रदेवाने वृत्रासुराची हत्या केली त्यानंतर मी त्यांच्या शरीरात वास करू लागले। आता तुम्हीच मला उचित स्थान द्या जिथे मी राहू शकते। नंतर ब्रह्मदेव म्हणतात, हे ब्रह्महत्या, मी तुम्हाला उचित स्थान देतो। ब्रह्मदेवाने ब्रह्महत्येचे 4 भाग केले आणि म्हणाले, हे ब्रह्महत्या, तुमचा चौथा भाग अग्नीत राहील, कारण जो कोणी मनुष्य अग्नीला आहुती नाही देत तुम्ही त्याच्या शरीरात प्रवेश करा। ब्रह्मदेव म्हणाले, तुमचा दुसरा भाग पाण्यात राहील, जो कोणी पाण्यात थुंकेल किंवा मलमूत्र करेल तुम्ही त्याच्या शरीरात प्रवेश कराल। तिसरा भाग झाडे झुडपे व वृक्षांमध्ये राहील, जो कोणी मनुष्य अकारण वृक्षांना कापेल त्यालाही ब्रह्महत्येचे पाप लागेल। त्यानंतर ब्रह्मदेवांनी अप्सरांना बोलावले व म्हणाले, हे अप्सरांनो, तुम्ही या ब्रह्महत्येचा चौथा भाग ग्रहण करा। अप्सरा म्हणाल्या, हे प्रभू, तुमच्या आज्ञेनुसार आम्ही ब्रह्महत्येला ग्रहण करू, पण आम्हालाही मुक्तीचा काही उपाय सांगा। मग ब्रह्मदेव म्हणाले, हे अप्सरांनो, जो कोणी पुरुष रजस्वला स्त्रीशी संबंध करेल त्याच्या शरीरात ब्रह्महत्या प्रवेश करेल। अशा तऱ्हेने ब्रह्महत्येचे 4 भाग झाले, एक अग्नीत, दुसरा पाण्यात, तिसरा वृक्षांमध्ये आणि चौथा स्त्रियांमध्ये प्रवेश केला। त्याच ब्रह्महत्येच्या भागामुळे स्त्रियांना मासिक धर्म येतो।
मासिक धर्मात पुरुष स्त्रियांना स्पर्श करतात किंवा त्यांच्यासोबत संबंध बनवतात तेव्हा त्यांना ब्रह्महत्येचे पाप लागते। पुढे भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, मी तुम्हाला स्त्रीला मासिक धर्म काय येतो याबद्दल सांगितले आहे। माता लक्ष्मी म्हणते, हे प्रभू, आज तुम्ही मला एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली आहे। मीही तुम्हाला वचन देते की जी स्त्री मासिक धर्मात पूजापाठ करेल, पतीसोबत संबंध ठेवेल, त्यांच्या घरात मी प्रवेश करणार नाही। मित्रांनो, हेच कारण आहे ज्यामुळे मासिक धर्मात कोणत्याही स्त्रीला स्पर्श करत नाहीत। मित्रांनो, तुम्हाला ही कहाणी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। धन्यवाद।